वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी एक सांगतो आप्पा, आम्ही बोराडेत आणि बोराडेच राहणार. कुल्फी वितळली, डोळ्यात पाणी बघ ना. लग्न मोडल्याच्या शुभेच्छा बरं का तुम्हाला. अहो तुम्ही बोलत का नाही काही. मी तुम्हाला सांगू राहिले एवढं काहीतरी तर बोला. शुभेच्छा. ते सगळं ठीक आहे, पण खरं बोलू राहिल्यास अजिबात नाही वाटू राहिल्या मला. काय प्रॉब्लेम आहे तुझा? प्रॉब्लेमचं नाव काढायचं ना. काही प्रॉब्लेम नाही माझ्यात. अरे मी त्या प्रॉब्लेम बद्दल नाही बोलत आहे. तसं असतं तू कशाला वहिनींला आणि अनुष्काला दोघींना एकत. काय काही नाही ते सोड, पण मला आत्ताच्या आत्ता खरं ऐकून घ्यायचंय. सांग तू पुन्हा. पुन्हा मुंबई करू नको हं? मला आत्ता सांग, मला आत्ता ऐकायचंय. काय चालू काय तुझं? माझं कुठं काय? हाव का? काही नाही. लिलापाड बोलू राहिलाय बर का तू. मास्तर आहे ना तू? प्राध्यापक सोने, अडाण्यासारखी बोलू नको हं, काही पण. माहिती किती शिकलेला आहे तू. शिकून पण असा वागू राहिलाय. काय उपयोग काय रे तुझ्या अशा शिक्षणाचा? म्हणतोय प्राध्यापक. तुला खरं ऐकायचंय? हो, पण प्लीज खरा. ऐक, पण कोणाला सांगू नको हं? नाही सांगत रे, तुझी शपथ बास. हा ऐक, पूर्वाला आणि मला हा. दोघांना पण हे लग्न नव्हतं करायचं. कमून? कारण मला अनुष्का आवडत होती आणि पूर्वाला. तिला कोण आवडत होतं? म्हणजे आपल्या घरचे जे बोलतात ते खरं आहे ना? म्हणजे तिचं बाहेर कुठेतरी गप्प. असं काही नाहीये. पूर्वाला लग्न नव्हतं करायचं कारण त्यांना लग्नापेक्षा जास्त PhD महत्वाची होती. फक्त घरच्यांच्या इच्छेखातर त्या लग्नाला तयार झालते आणि मी पण. नाही म्हणजे मला करायचंय लग्न, पण पूर्वासोबत नाही करायचंय, अनुष्कासोबत करायचंय. मग नेमका प्रॉब्लेम काय? सोने, तू जरा धीर धरला ना तर मला तुला नीट सगळं सविस्तर सांगता येईल. आणि प्रॉब्लेम हा शब्द अजिबात वापरू नको हं? तर पूर्वानी आणि मी दोघांनी मिळून लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय जेव्हा पूर्वा त्यांच्या घरी सांगायला गेला ना, तेव्हा कोणीच त्यांचं नीट ऐकून नाही घेतलं आणि त्यातून सगळा गोंधळ झाला. कळलं? असं आहे का? सोने, आता हे फक्त तुला माहिती आहे. प्लीज बाहेर कोणालाच सांगू नको, नाहीतर नवीन राडे होती.
नको काळजी करू रे. किती काही झालं ना, मी तुझी लहान बहिणी. तुझं जरी नसलं ना तरी माझं जास्त प्रेम आहे तुझ्यावर. त्यामुळे टेन्शन घेऊ नको. एक मिनिट. अनुष्काला माहितीये का लग्न का मोडलंय ते? नाही. अरे मग तिला कोण सांगणार आहे? कोण सांगणार? कोण म्हणजे तू सांगणार आहे, दुसरं कोण सांगणार आहे? आता तुझं प्रेम आहे ना तिच्यावर, मग आता लवकरात लवकर तिला प्रपोज कर. हे का अशी तोंड पाडून बसली? पर्याने मला दगा दिला. तुम्ही असे का बघताय एकमेकांकडे? अरे पण असं कसं शक्य आहे? पर्या तुला दगा देऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. अरे तसं झालंय. पर्याने दिलाय मला दगा. तुम्हाला आठवतंय मी पेटीएम वरनं पिक्चरची तिकीट काढली होती. मी पर्याला मेसेज केला की मी तिकीट काढलीये, तू वेळेवर पिक्चरसाठी पोहोच. आणि मी थिएटरला पोहोचले. पर्याला फोन करतेय, पर्या फोनच पिकअप करत नाही. म्हणलं बरं ठीक आहे, थोड्या वेळाने आपण फोन करूया. तर थोड्या वेळाने पुन्हा मी ट्राय केला तर त्याचा फोन स्विच ऑफ. मी एकटी उभी होते यार थिएटरच्या बाहेर. वाईट झालं. मला काय अर्थ आहे यार? मी एवढी चांगली पिक्चरची तिकीट काढली, तिकीट वाया गेली. पर्या आलाच नाही थिएटरला. असा दागा दिला होय? मला वाटलं. तुला काय वाटलं? नाही नाही काय नाही. मला वाटून का उपयोग आहे? पर्याला वाटायला पाहिजे ना, नाही का? करेक्ट. पागल आहे का पर्या? तू सोड. कोल्ड्रिंक आहे, कोल्ड्रिंक. आयडिया. काय? गट्टू, तुला आठवते मी तुला सांगितलं होतं आपल्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींचं रियुनियन प्लॅन करूया? आठवते? करूया ना यार. पर्याचा मूड चांगला होईल ना. व्हॉट्स से? वाह, भारी आयडिया है ना? थँक्यू यार. म्हणजे कसं आपल्या रियुनियनचं रियुनियन होईल आणि परागचा मूड एकदम फ्रेश. आणि आपल्याला काय माहिती, आपल्या रियुनियन मध्ये एखादी मैत्रीण जर परागला आवडली तर पराग अजून खुश. सो मिशन रियुनियन. ओके? अक्का, तू दर्शन करून घे, मी जरा आलोच. पाय पडून घे. लवकर ये. म्हणण्या, हा. मला वाटतं की तू देवाला अभिषेक घालावास. अरे ठरलेलं लग्न मोडलं, काहीच चांगलं होईना बघ. घाला अभिषेक तू. अक्का, काहीतरी चांगलं होईल, समाधान लागल. अगं अभिषेक घालणं म्हणजे परत पावती फाडा, परत वेळ जाणार ग त्याच्यात. अरे किती वेळ लागणार आहे? फाड बाबा पावती, अभिषेक घालतो. बर, आलोच. का झालं आजी? देवाला फुलपानच आणलं नाही बघ. हा सोय हाय ना, मग घ्या ना. माय तुला नाही का लागणार? हा आहेत ना माझ्याकडे अजून. हो का? देवा,
बरं झालं बाई तू फुलं आणली, नाही तर मला देवाला नमस्कार केला असंच वाटलं नसतं बघ. देव तुझं भलं करो ग बाई. हो तुम्ही अहो तुम्ही अहो अहो तुम्ही इथं काय करू राहिल्या? आली तुम्हाला शोधत शोधत. मला हा, आता काय प्रॉब्लेम झाला नवीन घरी? नाही काही नाही. मग मग काही नाही. काही नाही म्हणजे? सॉरी बर का, तुमची थोडी चेष्टा करू राहिले मी. अहो मी तुम्हाला नाही शोधत आले, आई बरोबर आले मंदिरात दर्शनासाठी. अच्छा हा का? मी पण अक्का सोबत आलोय. अक्कांसोबत? अहो मग कुठे आहेत त्या? त्यांनी आपल्याला असं बोलताना पाहिलं तर घोळ होतील ना. असं काय करता तुम्ही? हा का? जस का तुमच्या आईंनी बघितल्यावर काही घोळच नाही होणार आहे. तसं नाहीये. आई कसं बघेल आपल्याला? आई आतमध्ये गेलीये ना दर्शनासाठी. हा का? हे बरं झालं, मी पण अक्काला आज सोडून आलोय. काय? हा. अरे देवा. दोघी झालं, आता तोच करेल जे काही करायचं ते. बोराडे आणि निकम आतमध्ये एका गाभाऱ्यात, एका छताखाली. आता राडा होणार आहे बहुतेक. नाही हो. अहो कसा नाही होणार? दोघी अशा समोरासमोर येतील आणि नाही हो, ते बोलणार नाही एकमेकांसोबत. ते तोंड फिरून निघून जातील त्या. नाही 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 नाही, राडा तर होणारच. गुडघे दुखून राहिले का माय तुझे? हो ना. अगं माझ्यापेक्षा तर लय लहान आहेस. मी सांगते ते ऐक. रोज खाली बसून पाणी पी. हा. देव नवसाला केव्हा पावणार आहे काय माहिती. पावल की कधीतरी. काय माहिती. आपण आपलं काम करत राहायचं, बाकी सगळं त्याच्यावरती सोपवायचं. शेवटी करता करविता तोच आहे. म्हणून तर त्याच्या पाया पडायला आले ना इथं. सगळ्यांचं भलं जर तोच पाहतोय तर असं आधी मध्ये प्रीत काहून करतो? मग सगळं मनासारखं झालं तर त्याची काही किंमत राहणार आहे का? हे पाय, मनापासून कुठली गोष्ट मागितली ना तर ती मिळतेच. देवभक्ताला थोडंच असं करणार आहे. देव माणसाला मुद्दाम दुःख देतो, म्हणजे सुख काय आहे ते कळल आणि सुखाची किंमत बी कळल. कळलं का? हा, खरंय तुमचं, पटलं. चल आता आपण बाहेर जाऊ. माणूस कामात आहे तोवर त्याला किंमत आहे, नाही तर कोण कुणाला विचारतं या कलियुगात. चल जाऊ. तुम्ही बरे आले आज अक्कांबरोबर मंदिरात? का? त्यात काय झालं? तुमच्यासारखे येत नाहीत ना म्हाताऱ्या माणसांबरोबर, म्हणून म्हणले. का? नाही यावं वाटत. आपण मी आलोय ना घरी. कसे सगळे? तुम्ही काल फोन केला होता.
थांब जावा. प्रसाद घ्या. माळ आणले काय? हा हा, आणली ना, तुमच्यासाठी पण आणली, घ्या. अगं बाई, या दोघी तरी एकमेकींशी हसत खेळत बोलू राहिल्या. हो ना. बैस. हा हा, तुम्ही पण शांतपणे करा आता जप. हो. मला तर वाटलं आता राहाडाच होणार आहे. हो ना. पण हे तर उलटच हो राहिलं. लयच जुनी ओळख असल्यासारखे बोलू राहिले होते होते. ते काही मला माहिती नाही. हा पण चांगल्या हसत खेळत बोलत होते एकमेकींशी. कसं काय एवढं चांगलं बोलत असं ना? त्यांनी एकमेकींना पाहिलंय कुठं? म्हणजे माझी आई आणि तुमच्या अक्का त्या एकमेकींशी बोलत होत्या. पण आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय ती समोरची व्यक्ती नेमकी आहे कोण हेच त्यांना माहिती नाही. त्या अनोळखी व्यक्ती समजून एकमेकींशी बोलते. हा पण जेव्हा त्यांना कळणार आहे ना तेव्हा मात्र राडा होणार आहे. हो नाही, नको राडा नको. जे जसं चाललंय तसं चालू दे बरं का. काही सांगू नका उगा. मग बरं चाललंय की मी कुठं आडवी येऊ राहिले. मग त्या काही म्हणल्या का तुमच्या बहीणबाई? ते फोन मी हा म्हणल्या ना त्या, म्हणल्या त्या. काय तुम्ही फोन करून डायरेक्ट सुरूच झालात? नाही तुम्हाला काही अक्कल आहे का असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही नाही, अक्कल नाही. कळलं नाही का तुम्हाला काहीच? म्हणजे जे अहो फोन केल्यावर कोण बोलू राहिलं म्हणजे हे विचारून मग बोलायचं ना. पण तुमचा फोन त्या कशाला उचलतील? म्हणून मी केला फोन डायरेक्ट. आणि आपण आपल्या मोबाईल मध्ये ज्या माणसाचा नंबर सेव्ह करतो त्याला कॉल केल्यावर आपण असं कुठं विचारतो ना कोण बोलू राहिलंय बुवा, कोणाचा फोन नंबर आहे असं नाही विचारत. कमीपणा घेतच नाही ना तुम्ही कधीच? हो निदान समोरच्याचं हॅलो तरी ऐकायचं ना. म्हणजे आवाज ऐकून कळलं असतं आपल्याला कोण बोलू राहिलं. हॅलो. ते मी खूप खुश होते म्हणून मी डायरेक्ट बोलले तर बोलले. मग काही सांगितलं का त्यांनी घरी? त्यांनी नाही, नशीब त्यांनी काही सांगितलं नाही घरी. नाही पण काय आहे ना, त्यांनी घरी काही सांगू नये म्हणून मला त्यांना सगळं सांगावं लागतं. सगळं? हा सगळं. अनुष्कांबद्दल पण? हा. काय म्हणल्या हो मग त्या? काय नाही, त्या तुम्हाला फारच इंटरेस्ट हो आमच्या गोष्टीमध्ये. तुटलंय आपला, तुटलंय. तुटलंच आहे की? हा तुटलंच आहे. देवाच्या कृपेनं सगळं चांगलं होणार आहे. चांगलं होणार आहे. सगळं चांगलं होणार आहे. सगळं चांगलं होऊ दे देवा.